विधवा महिलांनी सोमवार उपास करावा का? तर तसं काही बंधन नाही. ही जे आपण उपास तापास हे ते करतो ना, तुम्ही तुमच्या नातवांना सुखशांती मिळावा, घर परिवारात सुखशांती मिळावा अशी मनोकामना मात्र धरून मात्र उपास तापास करतात. बरोबर आहे? नाही कधी कधी करतात, परंतु कधी कधी मात्र हे आपण जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत मात्र परमेश्वराचं आपलं नातं हे घट्ट व्हावा आणि काहीतरी पुढच्या भविष्यात पुढच्या जन्मात मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीचं सद्गती मिळावा त्याच्याकरताही मात्र करतात. म्हणून इतर मात्र बंधन नाही उपास तापासाला. फक्त एवढं मात्र सत्य आहे, हप्त्याचे 4-5 उपास करतात. बरोबर आहे? पण उपास कसा करावा ही मात्र माहिती असणं आवश्यक आहे. नुसतं फराळ खायचं, भाकरी खायच्या नाही, झाला उपास, याला उपास म्हणत नाही. एखाद्याच्या घरात काहीच नाही खायला आणि तो म्हणला मला उपास आहे, तो उपास नाही, उपाशी तो. मग आता इथंही उपास मनाने घडला पाहिजे. काय? उपास मनाने घडला पाहिजे. जर समजा तुम्ही उपासाच्या दिवशी थुका सुद्धा गिळत नाही, पाण्याचा प्रश्नच नाही, असा कडक उपास धरला, कडक उपास धरला आणि मग मात्र जर तुम्ही एक दिन उपास सुटला हो तुमचा. 10 तावळे वटावळे उपास सुटला, मोठे डोळे केले उपास तिथं सुटला, हात उगारला उपास तिथं सुटला, असं करा नाही तर मग असं करा उपास तिथं सुटला. संध्याकाळ होईन मग भाकरी होईन मग उपास सोडू. दिवसाचे किती वेळेस उपास सुटून जाते तुमच्या. आणि म्हणलं मग हे सरपळ्या उपासाच्या दिवशी बिस्किट खाऊन घेतला. अरे जर समजा तुम्ही जर मनाने उपास करत असाल ना, जेवायला बसले उपासाच्या दिवशी, पोटभर जेवण झालं मग आठवलं झालं सोमवारी व तरी उपास घडल तुमचा, तरी उपास घडल. याचं मात्र 2 दाणे बाजरीचे चावले मग उपास सुटला असं नाही राहते. हां, म्हणून मात्र मनाने उपास, पाहू नाही ते पाहिलं उपास तिथं सुटला, ऐकू नाही ते ऐकलं उपास तिथं सुटला, जाऊ नाही तिथं गेलं उपास तिथं सुटला, करू नाही ते केलं उपास तिथं सुटला, बोलू नाही ते बोललं उपास तिथं सुटला. रागात मात्र जर पाहिलं उपास तिथं सुटला, रागात पाहिलं, हात उगारला उपास तिथं सुटला, बैलासारखी एखाद्याला लात मारली उपास तिथं सुटला, मग एखाद्या दगडाला लात मारली तरी उपास सुटला तुमचा. म्हणून मात्र जिथे तिथे म्हणजे तुम्ही दिसावा श्री हरीचे जनार्दना.